हॅलो, नमस्कार. फ्रेश प्लॅटर्स अँड मोरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा बेत आहे भरली वांगी. त्यासाठी लागणार आहे 1 ते 1.5 चमचा भाजलेले कारळाच्या बिया किंवा त्याला खुरीसणीही म्हणतात. 1 ते 1.5 चमचा भाजलेले तीळ, साधारण 1 इंच आलं, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 2 चमचे किसलेले आणि भाजलेले खोबरं. हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. मग त्यात 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि वाटून घ्यायचे. कारळं, तीळ आणि खोबरं शेंगदाण्याबरोबर व्यवस्थित वाटले जात नाही, म्हणून ते आधीच वाटून घ्यायचे आहेत आणि मग त्यात शेंगदाणे घालून वाटायचे. वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि चवीपुरते मीठ घालायचे. मिश्रण सगळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. मग त्यात 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता वांगी घ्यायची आणि त्याला मधून 4 काप द्यायचे आणि त्यात लगेच आपण बनवलेला मसाला भरायचा. अशी सगळी वांगी भरून घ्यायची आहेत. वांगी अगोदरच कापून पाण्यात ठेवायची नाही. ते ऑक्सिडाइज तर होतंच, शिवाय त्यातले पाण्यात विरघळणारे जीवनसत्व ते सुद्धा निघून जातात आणि भाजी पण चविष्ट लागत नाही. वांगी शक्यतो लहान, कवळी आणि काटेरी घ्यायची, म्हणजे ती चवीलाही उत्कृष्ट लागतात. शिल्लक राहिलेला मसाला एका बाजूला करून घेऊयात. आता कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचे. तेल गरम झाले की जिऱ्याची फोडणी द्यायची. जिरे चटकले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडा परतून घ्यायचा. 10-12 पानं कढीपत्त्याची मधून तोडून टाकायची, म्हणजे कढीपत्त्याचा चांगला स्वाद उतरतो भाजीमध्ये. कांदा आणि कढीपत्ता एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा. कांदा हलका गुलाबी झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो थोडा मऊ होऊ द्यायचा. या स्टेजला कांदा आणि टोमॅटो जास्त तेलामध्ये भाजायचा नाही. टोमॅटो मऊ झाल्यावर त्याच्यावर भरलेली वांगी ठेवायची. वांगी व्यवस्थित ठेवायची, म्हणजे ती व्यवस्थित भाजली जातात व शिजलीही जातात. कांदा टोमॅटोला सुटलेल्या पाण्यामध्येच वांगी शिजली जातात आणि कांदा टोमॅटोही व्यवस्थित तेलामध्ये भाजले जातात. त्यामुळे ते आधी तेलामध्ये जास्त फ्राय करायचे नाही. आता कढई झाकून वांगी 5 ते 6 मिनिटे शिजू द्यायची आहेत. पाच 6 मिनिटांनी वांगी पलटून घ्यायची आहेत. मग ती परतून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्यायची आहे. साधारण 5-6 मिनिटांनी झाकण काढून परतून घ्यायची. कढईला लागल्यास ते खरडून काढायचे, जेणेकरून भाजी करपू नये.
आता त्यात शिल्लक राहिलेले वाटण घालायचे आणि छान असे परतून घ्यायचे. वांगी आता साधारणपणे 70 ते 80% शिजलेली आहेत. आता झाकणी ठेवून त्यावर लागेल इतके पाणी गरम करायला ठेवायचे. याच्यामुळे पाणी वर गरम तर होतेच, शिवाय खाली भाजी पण करपत नाही. आता हे गरम पाणी भाजीमध्ये घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करून वांगी शिजवून घ्यायची. थंड पाणी घातल्यास कुकिंग प्रोसेस मंदावते, म्हणून या स्टेजला पाणी गरमच घालायचं, म्हणजे कुकिंग प्रोसेस मंदावत नाही आणि वांगी पण लवकर शिजतात. तुम्हाला जर अजून रसरशीत भाजी हवी असल्यास तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवू शकता. तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत भरली वांग्याची भाजी. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती किंवा भात कशाही बरोबर एकदम भारी लागते. भरली वांगी अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार.